आम्ही 9 तारखेला आमच्याकडे टेलिग्रामच्या माध्यमातून पेपर व्हायरल होतोय किंवा पेपर मिळतोय, आधी मिळतोय, याबाबत एक तक्रार प्राप्त झाली होती आम्हाला गोपनीय. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्याचा कॉग्निझन्स घेऊन की अशी प्रवृत्ती जी काही असेल, कदाचित चुकीची असेल, राईट असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, याच्यावर होऊ नये यासाठी आम्ही तात्काळ त्याच दिवशी त्या टेलिग्रामची पडताळणी थोडीशी आमच्या स्तरावर करून इमिजिएटली गुन्हा रात्री त्याच दिवशी 9 तारखेला रात्री गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी नंतरचा पेपर मिळू शकतो किंवा कसे यासाठी सुद्धा एक आम्ही व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. असा कुठलाही पेपर आधी मिळाला नसल्याचं आमची खात्री झाली. एकंदरीत केवळ पैसे उकळण्यासाठी हा एक प्रकार असावा असा प्राथमिक निष्कर्ष इवन पोलिसांनी सुद्धा काढला. त्यांनी पण तेच सांगितलं आमच्या ह्याच्यात पण, कारण पेपर नाही मिळाला. 9 तारखेचा पेपर संध्याकाळी टाकला त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर. इट मीन्स की तो पेपर झाल्यानंतर टाकायचा आणि म्हणायचं मला आधी मिळाला. नाव काय आहे? महाराष्ट्र स्टेट बोर्ड लिकर्स. आता मला एकदम सांगता नाही परफेक्ट, बट लिकर्स आय थिंक दॅट इज समथिंग. दुसरं आहे की आता बीडमध्ये पण विज्ञानचा पेपर फुटल्याची एक बातमी आली, तिथं पण हे झाले, काय माहिती आली तुमच्यापर्यंत? नाही 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 अजूनपर्यंत नाही झालाय तो प्रकार बीडच्या ह्याच्यामध्ये. तसाच वाटतोय आता तरी, तसाच वाटतोय. कारण आम्ही पण तो प्रयत्न करून पाहिला ना, मिळतोय की नाही. तर तो मिळाला तर नाहीच अजिबात, म्हणजे आजपर्यंत नाही मिळाला. कालपासून प्रयत्न करत होतो. काल फार सकाळी प्रयत्न केला पण तो नाही मिळाला. झालेला नाही. थँक्यू. हां, जवळजवळ आता मराठीच्या वेळेला 33 प्रकरणं कॉपीची आपल्याला म्हणजे मिळाली आणि इंग्लिश 10thला 33 आणि 12वीला 200, टोटल 286. म्हणजे जवळजवळ जास्तीत जास्त प्रकरणं आपल्याला 12वीला मिळाली होती. पण 237 12वीला मराठी पेपरला नाही टोटल आत्तापर्यंतची टोटल. आणि 10वीला 49 आजपर्यंत. हां, याच्यामध्ये आम्ही पण थोडा एक जाणीवपूर्वक प्रयत्न केला की मास कॉपीच्या अंतर्गत जे घटक इन्व्हॉल्ड आहे, ज्यांचं संगनमत आहे, त्या सर्वांवर गंभीर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. गुन्हे पण आम्ही दाखल केले आणि त्यासोबत त्यांची निलंबन देखील जवळजवळ 81 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं निलंबन याद्वारे आतापर्यंत झालेलं आहे. बरं, जे 81 शिक्षकांना निलंबित केलं त्यात महिला शिक्षक किती आहेत आणि पुरुष शिक्षक ते नाही सांगता येणार. तो घटक आम्ही फार विचार करत नाही, महिला आणि पुरुष. शिक्षक 81 निलंबित झालेत. त्याच्यामध्ये मग विना अनुदानित, सेल्फ फायनान्स, काही आमचे जिल्हा परिषदचे, असे सर्व मिळून तो आकडेवारी आहे. त्यांच्यावर बोर्ड काय कारवाई करतील आता? निलंबनाची कारवाई झाली नाही, निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांची इन्क्वायरी होईल, डिसिप्लिनरी ॲक्शन जे म्हणतो आपण त्याला. त्या DE प्रकरणांमध्ये त्यांच्याकडे आम्ही देखील आमच्या स्तरावर निर्णय घेतला आहे की आमचे शिक्षणाधिकारी स्तरावर त्याची एक पूर्ण इन्क्वायरी व्हावी आणि तो इन्क्वायरी रिपोर्ट संबंधित संस्थाचालकांच्या त्या DE कमिटीसमोर देखील ठेवावा, जेणेकरून जी काही कारवाई झाली पाहिजे ती कठोर झाली पाहिजे. या हिशोबाने आम्ही देखील आमचा इन्क्वायरी रिपोर्ट देणार आहोत. सर, एक्झामच्या आधी तुम्ही काही शिक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं बदली केली होती, ज्या शाळांमध्ये किंवा आधी चिटिंग केलेल्या सगळ्या याच्यात दिसलं, त्याच्यातलेच हे काही शिक्षक आहेत की वेगळे काही कोणी आहेत? नाही, असं काही तसं म्हणता येणार नाही. कारण काही ठिकाणी असेलही, म्हणजे पण अगदी तसा आम्ही तो रेकॉर्ड काढला नाही. ज्या ठिकाणी मागचा इतिहास होता आणि ज्या ठिकाणी CCTV उपलब्ध नव्हते अशा ठिकाणी आपण शेजारच्या शाळांचे पूर्ण स्टाफ अदलाबदली करण्याचा तो प्रयत्न आपण यावेळेला केला. पुढच्या वेळेस आमचा प्रयत्न राहील की 100% आपण CCTV घेऊया. कारण CCTV एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही कॉपी झाली की नाही याच्यापूर्वी, म्हणजे जस्ट याच्या पेपर आम्ही एंट्री करण्याच्या आधी, त्यात सगळ्यात चांगलं माध्यम हे CCTV आहे. थँक्यू व्हेरी मच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.